आज आहे दिवस दुसरा. आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये हिरोईन बनण्यासाठी काय काय करायचं आहे ह्याच्यामधली दुसरी टिप आहे की आज आपण आत्ताच्या प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगायला शिकूयात. ओके, सो उद्या काय होईल, काल काय झालं आहे, काल आपली भांडणं झाली आहे किंवा काल कोणाबरोबर पॅचअप झालं आहे किंवा उद्या कोणाबरोबर कसं वागायचं आहे किंवा उद्या आपल्या लाईफमध्ये आपण काय करायचं आहे याचं टेन्शन आपण आज का घ्यायचं बरं. त्याच्यामुळे काय होतं की आजचं लाईफ एन्जॉय करायचं राहून जातं. तर आजचं लाईफ एन्जॉय करण्यासाठी आज आत्ता जे काही तुमच्या आयुष्यात घडते त्याला आपण सामोरं जाऊया. जे काय असेल, चांगलं असेल वाईट असेल, त्याला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि पुढे जावा. हेच आहे सिक्रेट आपल्या लाईफमध्ये हिरोईन बनण्यासाठी. आपण जेव्हा केव्हा पण प्रेझेंट मुवमेंटमध्ये असतो किंवा प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगतो तेव्हा आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये हे खूप हलकं फील होतं आणि हलकं फील झाल्यामुळे आपला माइंड हा खूप क्रिएटिव्हली काम करतो आणि खूप जास्त ॲक्टिव्ह राहतो. सो हे सगळं करण्यासाठी तर आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगलं पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल दात घासताय, सो यू हॅव टू फोकस की तुम्ही दात घासताय, ना की दात घासल्यानंतर तुम्हाला जेवण बनवायचं आहे, टिफिन बनवायचं आहे, जे काय असेल ते. सो जेव्हा केव्हा तुम्ही एक काम करताय त्या कामामध्ये लक्ष देऊनच ते काम केलं पाहिजे, ना की हे काम झाल्यावर आपण काय करायचं आहे किंवा अर्ध्या तासानंतर आपण काय करणार आहोत किंवा 1 तासानंतर आपण काय करणार आहोत. हे जर तुम्हाला शेड्यूल बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून जे काय बनवसाल ते तुमचं शेड्यूल एकदा दररोजचं एक बनवा किंवा 7 दिवसाचं एक शेड्यूल असतं ते तसं बनवून घ्या. पण प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगणं किंवा आपण जे काही काम करते त्या कामामध्येच जगणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो ही आहे माझी टिप नंबर 2 स्वतःच्या लाईफमध्ये हिरोईन बनण्यासाठी किंवा हिरो बनण्यासाठी. मुलं पण ही टिप फॉलो करू शकतात. सो अशा काही टिप्स पाहिजे असतील ज्याने तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस घडतील तर त्याच्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या व्हिडिओवरती कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. बाय.